आज ना देवांशचा ॲन्युअल डे होता आणि देवांशला रेडी केलं आणि देवांशला पाठवलं. आज किचनची हालत खूप म्हणजे खूप खराब होती. मला किचन साफ करण्यासाठी मोस्टली 30 मिनिट्स तर लागणार होते. किचन जसं हातात घेतलं ना साफ करायला, तसाच देवांश घरी आला कपडे घेऊन. लगेच त्याचा टाईम म्हणजे ड्रेस आणायला गेला होता. त्याला जे काही गोष्टी लागत होत्या त्या घेतलं. मग किचन ठेवलं बाजूला, कारण खूप वेळ लागणार होता किचन साफ करण्यासाठी. देवांशला रेडी केलं, पाठवलं. शिवला झोपवलं, देवांशला पाठवलं आणि नंतर आले मी किचनकडे. आज मुलांना ना सुट्टी होती सॅटर्डेचं. दोघंही घरीच आहेत. मग घराची हालत अशी काही म्हणजे खूप खराब होती आणि आम्हाला पण लगेच जायचं होतं. बरंचसं काम माझं आवरायचं होतं. श्री उठेपर्यंत हे माझे टास्क कंप्लीट करायचे होते. कारण श्री उठल्यानंतर ना एका कामाला ज्या 10 मिनिट लागतात ना, तिथे मला 20 मिनिट लागतात. आणि सोबत व्हिडिओ शूट म्हणजे थोडंफार जरी करायचं असेल ना, तो ट्रायपॉटला असं जातो आणि असा हलवायचा प्रयत्न करत असतो. म्हणून मला भीती वाटते मोबाईल पडेल की काय. आणि इथे भांडे ठेवले होते उन्हाला. म्हटलं माझं काम आटपेल तोपर्यंत भांडे वाळून जातील, तर आपण लगेच ना भांडे पण लावून टाकू, कारण रात्री यायला घरी खूप उशीर होईल. आणि आम्हाला झाला पण उशीर. लगेच म्हणजे घरी यायला आम्हाला 11:30 वाजले. आणि दोघांनाही सुट्टी असल्यामुळे ना घराची ही सिच्युएशन आहे एवढी बेकार. सगळीकडे म्हणजे पसारा आहे. 2 रूममध्ये पण आहे. पण शिव झोपला होता म्हणून म्हणलं तिथे लाईट बंद करून ठेवावी लागते, नाही तर तो लगेच उठतो. तर म्हणलं पहिले घर आपण आवरून घेऊ ना, तोपर्यंत माझं डोकं शांत होत नाही, जोपर्यंत मी घर आवरत नाही. पण माझं देवांशला रेडी करण्याचं मेन काम होतं. त्याला पण रेडी करण्यामध्ये खूप वेळ गेला, कारण तो मेकअप कसाच करायला तयार नव्हता. जसा तसा करून त्याला मेकअप केला थोडाफार. आणि नंतर मग त्याला पाठवल्यानंतर हे सगळं घर आवरून घेतलं आणि सगळं आवरून घेतलं. शिव पण उठलेला. शिवला रेडी केले. नंतर मग चहा घेतले. चहा केला आणि असंच चहा ना घाईगडबडीत तर सांडतोच माझ्याकडून. भेटते नवीन शॉर्टमध्ये. तोपर्यंत